एनडीएकडे बहुमत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। आंध्र प्रदेश आणि बिहारच्या मदतीमुळे सरकार स्थापन झालं असं शरद पवार यांनी म्हणत एनडीए सरकारवर टीका केली आहे। आता एकच लक्ष, निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता आता लोकांच्या हातात असायला हवी, लोककल्याणाची भूमिका ठेवा असं आवाहन देखील शरद पवार यांनी केलेलं आहे। एका वेगळ्या स्थितीतून देश चाललाय। देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे, पण खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल जर बघितला तर मॅन्डेट म्हणतात, लोकांचा आदेश म्हणतात, तो काही त्यांच्या सोयीचा नव्हता। त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उचलती करावी लागली। त्यांची संसदेची संख्या कमी झाली, संसदेचं त्यांचं बहुमत कमी, ही स्थिती निर्माण झाली। एवढंच ठरवायचं की गेल्या 25 वर्ष आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला। आता मजबूतीनं आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया। 3-1 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल। मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष, आणि ते लक्ष म्हणजे 3-4 महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे, ही भूमिका आपण इतर परिस्थितीत करणार।